न्यूज सुपर 1, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर 1। श्री साईबाबा संस्थान आणि श्री साईबाबांविषयी समाज माध्यमे आणि प्रसार माध्यमांवर पसरवली जात असलेली चुकीची दिशाभूल करणारी आणि बदनामीकारक माहिती ही अतिशय गंभीर दुःखद बाब आहे। या विरोधात संस्थांकडून कठोर कायदेशीर पावले उचलण्यात येत असून अशा प्रकारच्या अपप्रचाराला कदापिही प्रोत्साहन दिले जाणार नाही, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शगाडीलकर यांनी दिली आहे। अलीकडेच सोशल मीडियावर श्री साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी 35 कोटी रुपयांचा निधी दिला आहे असा भ्रामक आणि खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे। संस्थानने या संदर्भात स्पष्टपणे सांगितले आहे की अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरित केला नाही। हा संपूर्ण दावा खोटा, निराधार आणि श्रद्धाळू भावनांशी खेळ करणारा आहे। याचप्रमाणे अजय गौतम आणि गौतम खट्टर या व्यक्तींनी श्री साईबाबांविषयी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेली आक्षेपार्ह, अपमानास्पद विधाने निषेधार्ह असून संस्थानने त्यांच्या विरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून राहता येथील न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता। यावर न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम आदेश देत संबंधित व्यक्तींना श्री साईबाबांविषयी कोणतीही बदनामीकारक किंवा अपमानकारक विधाने करण्यास मनाई केली आहे। श्री साईबाबांची त्याचप्रमाणे साईबाबा संस्थांची बदनामी करण्याच्या संदर्भाने श्री अजय गौतम आणि गौतम खट्टर यांनी बाबांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक टिप्पणी केलेली होती आणि त्याचे व्हिडिओ जे ते सोशल मीडियावर प्रसारित केलेले होते। या संदर्भाने त्यांना नोटीस दिलेली होती आणि त्यांच्या विरुद्ध जे ते राहता येथील कोर्टामध्ये दावासुद्धा दाखल केलेला होता। सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने अंतरिम आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये अजय गौतम आणि गौतम खट्टर यांना श्री साईबाबांच्या विषयी कोणतेही बदनामीकारक, अवमानकारक वक्तव्य करू नये या संदर्भाने आदेश पारित केलेले आहे। श्री साईबाबांच्या विषयी कोणी यापुढील कालावधीमध्ये कोणी अवमानकारक टिप्पणी केली तर त्यांच्या विरुद्ध जे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने जे तो खटला दाखल केला जाईल। प्रसंगी त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे सुद्धा दाखल केले जातील। श्री साईबाबा संस्थानचा संपूर्ण कारभार महाराष्ट्र शासन पारित श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थापन अधिनियम 2004 नुसार पारदर्शकपणे आणि नियमबद्ध रीतीने केला जातो। संस्थांमध्ये येणाऱ्या देणग्यांचा उपयोग 550 खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल, आशियातील सर्वात मोठे प्रसादालय, शैक्षणिक संकुल, भक्तनिवास आणि इतर सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी केला जातो। देणगी फक्त अधिकृत दानपेट्या आणि अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते। इतर कोणतीही आर्थिक देवाणघेवाण केली जात नाही। संस्थांच्या तदर्थ समितीस 50 लाखापर्यंतच्या खर्चाचे स्वातंत्र्य आहे। त्यापुढील सर्व खर्चासाठी उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे। श्री साईबाबांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती जपणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थांची प्रतिष्ठा राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही गाडीलकर यांनी स्पष्ट केले आहे। न्यूज सुपर 1 साठी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।